पक्षी ही सोसरे आळविती. हो. तुमचा हा बाग बगीचा विरंगुळा केंद्र पाहिल्यानंतर हां. आम्हाला मला स्वतःला जगद्गुरू श्री तुकाराम महाराज भांडेराव जायचे हो. त्या ठिकाणी भजन करायचे एकटे विना घेऊन. हो. आणि त्या ठिकाणी त्यांना प्रश्न केला, हां. महाराज या ठिकाणी तुम्हाला करमतं कसं का, तुम्ही बर. राहता कसे का, तुम्हाला मित्र कोण आहे, बर, वैरी बर. कोण आहे. हां. त्यावेळेला तुकारामांनी अभंगलेला काय, हां. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवी. आम्हाला मोबाईलची गरज नाही, काय नाही. आम्हाला पक्षी माझ्या स्वराला स्वर लावून पक्षी माली साथ करतात. आणि हे सोयरे धायरे हे वृक्षवल्ली आम्हाला आहे असं मला आठवलं. हे तुमच्या विरंगुळा केंद्र बघून आम्हाला सर्वांना खूप समाधान झालं. ठिकठिकाणी आम्ही हे तुमची प्रचाराने प्रसार करू आणि आमच्या परिसरात पण असा एखादा काहीतरी बाग प्रयोग करण्याचा नक्की धाडस प्रयत्न करू. आहे. तुमच्या भागामध्ये सुद्धा आपल्याकडची बऱ्याच जणांनी रोपं नेलेली आहेत. ठीक आहे, बाग अजून कोणी केलेली नाही. आता नुकतंच आपण अमरावतीला 5 एकर बाग लावून आलो आहे. तसंच तुमच्याकडे जर समजा 1 एकराचं क्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या बागेतली ही सगळ्यात चांगली रोपं आहेत, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. ह्या ठिकाणी आपण काम करत असताना मधमाशी कशी आपल्याकडे येईल त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. ही बाग कुठलंही रासायनिक खत न वापरता, कुठलंही औषध न वापरता फक्त होमिओपॅथीच्या औषधावर आणलेली बाग आहे. नैसर्गिक शेतीचा हा अनोखा प्रयोग आहे. शाश्वत शेतीचा हा देशातला सगळ्यात मोठा प्रयोग आहे. धन्यवाद.